आमंत्रणाला मान देऊन तुम्ही सगळे इथं आला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराडच्या वतीनं खूप खूप आभार। अतिशय समाज उपयोगी असा हा कार्यक्रम, ज्याचा हेतू लोकांना रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चालायचं असतं, याची सवय व्हावी, याची माहिती व्हावी। त्याबरोबरच जिथं शक्य असेल तिथं चालण्याचा वापर आपण केला पाहिजे। आज वाहनं आणि ह्या संस्कृतीमुळे काय झाले की चालणं कमी व्हायला लागले, तर त्या चालण्याला कुठेतरी चालण्याच्या गोष्टीला अपलिफ्टमेंट दिली पाहिजे, हा हेतू। त्याबरोबरच शारीरिक स्वास्थ्यासाठी चालणं महत्वाचं आहे आणि या सगळ्याच गोष्टी एकत्रित आपण समाजापुढे चांगल्या पद्धतीने ठेवण्याच्या हेतूनं कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून माननीय दशरथ वाघुले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा, आणि इन्चार्ज मॅडम विंदा गुरावे, आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कराड, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रस्ता सुरक्षा दौड हा समाजोपयोगी आणि समाज जागृतीपर असा कार्यक्रम 28/2/2026 म्हणजे आज शनिवार आहे, पुढच्या शनिवारी तो कार्यक्रम कृष्णाबाई घाट येथून त्याची सुरुवात होईल आणि कृष्णाबाई घाट इथंच त्याचा समारोप होईल। सकाळी 6 वाजता ही दौड सुरू होईल। ही दौड कृष्णाबाई घाट, चावडी चौक, दत्त चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कन्याशाळा, परत चावडी चौक आणि परत त्याचा समारोप कृष्णाबाई घाट किंवा यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ इथं होईल। साधारणतः 5 किलोमीटर इतकं या एकूण याचा अंतर असेल आणि अशा पद्धतीनं ही दौड होईल। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या संदर्भात माननीय पालकमंत्री साहेब शंभूराज देसाई सर यांनी येण्याचा शब्द दिलेला आहे। त्याबरोबरच येथील कराड दक्षिणचे आमदार माननीय अतुलबाबा भोसले, त्याबरोबर कराड उत्तरचे आमदार माननीय मनोजदादा घोरपडे साहेब हेही असतील। त्याबरोबरच कराड नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र बाबा यादव साहेब हेही असतील। तर या सगळ्यांच्या उपस्थितीत हा रस्ता सुरक्षा दौड किंवा मॅरेथॉन, RTO मॅरेथॉन 2026 हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि कराडवासीय त्याबरोबरच पाटणवासीय यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करायचा आहे। यामध्ये आपला सहभाग मोठ्या प्रमाणात असणार आहे, कारण पोहोचवण्याचं, संदेश देण्याचं, प्रसार करण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं अशी आम्ही इथं आपल्याकडून अपेक्षा बाळगतोय। कराड तर्फे आयोजित रस्ता सुरक्षा दौड 2026 विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवलेले आहे। तर या वर्षाची सुरुवात आपली रस्ता सुरक्षा दौड 2026 च्या माध्यमातून लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत वाहतुकीचे नियम पोचावे याबाबत आपण दौडीचे आयोजन केलेलं आहे। या वर्षीची आपल्या भारतामध्ये एक टॅगलाईन ठरवलेली आहे, दुचाकी स्वारा आणि पादचारी वाचवा। या अभियानांतर्गत जे रस्ता अपघातामध्ये मृत्युमुखी होतात त्या अंतर्गत दुचाकी स्वारांचा मृत्युमुखी होण्याचं प्रमाण हे 57% आहे, तर पादचाऱ्यांचं प्रमाण हे 21% आहे। त्यामुळे या दोन्ही गोष्टीवर आपल्याला भर देऊन रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण हे 2030 पर्यंत हे जगभरामध्ये जवळपास 50% कमी करायचं आहे। हे उद्देश पुढे ठेवून आपण जनजागृती, अंमलबजावणी तसेच महाविद्यालयामध्ये जनजागृती करून रस्ता सुरक्षेचा संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जवळपास दरवर्षी 38,000 अपघात होतात, तर त्यामध्ये जवळपास 34,000 लोक जखमी होतात आणि जवळपास 15,000 लोकांचा मृत्यू या रस्ते अपघातामध्ये होतो। या रस्ते अपघातामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण हे मुख्यत्वे 18 ते 35 वयोगटातील लोकांचा आहे, जो की या वयोगटातील लोक हे रोजच्या रोजीरोटीसाठी बाहेर गावी असतील, रोजीरोटीसाठी बाहेर पडत असतात, त्यांचं प्रमाण जास्त आहे। तरी रस्ते अपघातामध्ये प्रामुख्याने मोबाईलचा वापर असेल, हे हेल्मेटचा वापर नसेल, तसेच सीट बेल्टचा वापर न करता ट्रिपल सीट धारक, तसेच रॉंग साईडनं
इतर गोष्टी ह्या रस्ते अपघातामध्ये प्रामुख्याने निदर्शनात आलेल्या आहे. रस्ता दौडच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर त्यामध्ये शपथ असेल, तसेच संवाद असेल, तसेच विविध चित्रपट असतील, या माध्यमातून जनजागृतीपर कराड शहर तसेच पाटण शहरवासियांच्या लोकांना या जनजागृतीमध्ये मी आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात सहभाग लोकांनी नोंदवावा. शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा. राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता, आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा भडीमार.